नमस्कार, मी प्रणिताज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण प्रणिताज रेसिपीमध्ये झटपट सांबार बनवणार आहोत। कुकरमध्येच एकदम सोप्या पद्धतीने आणि खूप चविष्ट बनवून तयार होतं हे सांबार। हे सांबार तुम्ही इडली सोबत, डोशा सोबत किंवा मेंदू वड्या सोबत सुद्धा खाऊ शकता। चला तर मग बोलण्यात वेळ वाया न घालवता पटकन सांबार बनवायला आपण सुरुवात करूया। पण त्याआधी YouTube वर प्रणिताज रेसिपीला अजून जर सबस्क्राइब केलं नसेल तर पटकन सबस्क्राइब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा। सांबार बनवण्यासाठी मी इथे अर्धा कप तूर डाळ घेतलेली आहे। यामध्ये मूग डाळ मिक्स करायची नाहीये, फक्त तूर डाळच वापरायची आहे। यामध्ये आता पाणी घालून ना 3-4 वेळा अशी स्वच्छ डाळ ही धुवून घ्यायची आहे आपल्याला। इथे डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता यामध्ये काय करायचं, पाणी घालायचं आहे डाळ भिजण्या इतपत आणि ही अर्धा पाऊण तास डाळ भिजवून घ्यायची आहे। अर्धा तास बरोबर ही डाळ मी भिजवून घेतलेली आहे। डाळ मस्त भिजलेली आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण सांबार बनवायला सुरुवात करूया। आज मी इथे कुकर मध्ये सांबार बनवणार आहे। त्यासाठी कुकर मध्ये 2 ते 3 चमचे तेल गरम करून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची आहे। मोहरी छान तडतडू द्यायची आहे। त्यानंतर कढीपत्त्याची पानं घालायची आहेत। त्यानंतर 1 सुकी लाल मिरची घालायची आहे। मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार 1 किंवा 2 घालू शकता। त्यानंतर यामध्ये पाव चमचा हिंग घालायचा आहे। उभा पातळ चिरलेला कांदा घालायचा आहे। एक मी मोठा कांदा चिरून घेतलेला आहे। हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत या कांद्याला परतून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता कांद्याला हलकासा गुलाबी रंग आलेला आहे। आता यामध्ये आपण घालून घेऊयात बारीक चिरलेला 1 टोमॅटो आणि हा टोमॅटो आहे ना सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। टोमॅटो इथे मी सॉफ्ट होईपर्यंत मस्त असं परतून घेतलेला आहे। आता सुके मसाले घालूयात। अर्धा चमचा हळद, 1 चमचा मालवणी मसाला, 1 चमचा लाल मसाला, 2 चमचे सांबार मसाला घालायचा आहे आणि मसाल्याला कांदा टोमॅटो सोबत तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत। त्यामुळे ना सांबारला खूप मस्त अशी चव येते। तुम्ही बघू शकता इथे मसाले मी अर्धा मिनिटभर तरी कांदा टोमॅटो सोबत परतून घेतलेले आहेत। आता आपण भाज्या घालूयात। भाज्या इथे बारीक चिरलेला गाजर घेतला आहे। त्यानंतर भोपळा आणि शेवग्याची शेंग घेतली आहे। भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। यामध्ये वांग सुद्धा तुम्ही घालू शकता। तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घालून घ्यायच्या आहेत। त्यानंतर आपण जी भिजवून घेतलेली तूर डाळ आहे ती घालून घ्यायची आहे। यातलं मी पाणी काढून घेतलं नव्हतं, तेच पाणी मी इथे वापरलेलं आहे आणि एक्स्ट्राच यामध्ये पाणी घातलं आहे डाळ आणि भाज्या शिजण्या इतपत। चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता ना हे सर्व असं डाळ भाज्या वगैरे पाणी घातल्यानंतर असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर कुकरचं झाकण लावायचं आणि याला 2 फक्त शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। जास्त शिट्ट्या करायच्या नाही, ओव्हर कुक होऊ शकतात भाज्या, त्यामुळे 2च शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। चला तर मग कुकरला मी 2 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत। त्यानंतर हलकासा कुकर थंड झाल्यानंतर मी हा कुकर ओपन करत आहे। तुम्ही बघू शकता इथे डाळ मस्त अशी शिजलेली आहे आणि भाज्या जास्त ओव्हर कुक झालेल्या नाही आहेत। आपण असं डायरेक्ट ज्यावेळी सांबार कुकर मध्येच बनवतो ना, त्यावेळी भाज्या कट करताना भाज्या हलक्याशा मोठ्या कट करून घ्यायच्या, त्यामुळे पटकन त्या शिजल्या जात नाहीत, ओव्हर कुक होत नाहीत। आता इथे कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करण्यात पाणी घालून घ्यायचं आहे। आता यामध्ये 2 चमचे साधारण चिंचेचा कोळ घालते आहे मी। त्यानंतर 1 चमचा साधारण किसलेला गूळ घेतला आहे आणि 1 चमचा गरम मसाला शेवटी घालायचा आहे। यामध्ये गरम मसाला असा शेवटी घातला ना की त्याची चव खूपच भारी होते। आता हे मस्त असं चमच्याने मिक्स करून घेऊयात आणि 2 ते 3 मिनिटं अशी दणकून उकळी काढून घ्यायची आहे आपल्याला। सांबारला मस्त अशी उकळी काढून घेतलेली आहे मी। आता सर्वात शेवटी बारीक चिरलेली भरपूर सारी कोथिंबीर घालायची आहे आणि हे पुन्हा चमच्याने छान ढवळून घ्यायचं आहे। इथे झटपट असं हे सांबार आपलं बनवून तयार झालेलं आहे। तुम्ही बघू शकता फक्त 1 कुकरच लागतोय आपल्याला। इथे जास्तीची भांडी सुद्धा लागत नाही हे शिजवण्यासाठी। एका कुकर मध्ये हे झटपट असं हे अगदी हॉटेलमध्ये मिळतं जसं वडा सांबार म्हणा, इडली सांबार म्हणा, खूप अप्रतिम झालेलं आहे हे।
हा तुम्ही रंग बघू शकता आणि टेक्स्चरही बघू शकता, खूप मस्त झालेलं आहे हे सांबार। आता हे इडली सोबत खाऊ शकता, मेंदू वड्यासोबत खाऊ शकता, डोश्यासोबत खाऊ शकता। डोश्याची ऑलरेडी रेसिपी मी अपलोड केलेली आहे, त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतच आहे, तुम्ही नक्की जाऊन बघा। माझ्या पद्धतीने एकदा हे असं झटपट सांबार तुम्ही एकदा घरी नक्कीच करून बघा आणि कसं झालं आहे मला कमेंट करून सांगा। तर ही रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल किंवा अजून प्रणिताज रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा। पुन्हा भेटूयात अशाच मस्त चमचमीत नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।